आख्यानाला कधी आरंभ करावा? मला थोडा अवधी मिळाला असता तर. तुम्हाला काही कालावधी का हवा आहे? यावेळीचे कथन सोपे नाही. श्री पार्वती देवी, श्री गंगा माता आणि श्री महादेव यांच्या विषयी सांगणे अवघड आहे. मी श्री सरस्वती मातेकडून आशीर्वाद घेऊन आलो असतो. मुनिवर, आपण त्यांचे स्मरण करूनही आख्यान सुरू करू शकता. त्यांची कृपाच आहे तुमच्यावर. मुनिवर, असे काही आहे का की बानूला पूर्वकल्पना द्यायची आहे किंवा तिची पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणून तुम्हाला अवधी हवा आहे? क्षमा असावी माते, मला त्याच्यासाठी अवधी नको. मी आख्यानासाठी तयार आहे. मला गंगा आणि पार्वती यांच्यात काय घडलं हे ऐकण्याची उत्सुकता आहे आणि आश्चर्य असं वाटतं आहे की हे श्रवण करण्याची मला आवश्यकता पडते आहे. सारा कैलासच इथे अवतरणार आहे. त्यात मला स्वतःला शोधायचे आहे. देवी, यावेळी शक्यता आहे आपल्याला काही हाती लागेल. भासा, ही संधी मात्र चुकवू नको. जीवाचं कान करून ऐक. आणि मी तुझ्यासाठी काही केलं नाही असं मात्र तू म्हणू शकणार नाहीस. उलट या कथेची निवड केल्याबद्दल तुला आनंदच होईल. माधवा, आख्यानाची वेळ आणि तिथी निश्चित करावी आणि त्यानुसार नियोजन देखील करावं. देवा, हे सांगण्यासाठी मला बुद्धी द्या. शुभम भवतु. म्हाळसा, निघूयात. ह्या क्षणी मला तुला नाही सांगता येणार, पण त्याच बरोबरीने मला तुला हे सांगायचे आहे की ह्या शिवलीलेत एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे. भासा, मला तुला पुन्हा सांगावेसे वाटते की आपले नाते हे जन्मजन्मांतरीचे आहे. त्यात कधीही अंतर येणार नाही. तेव्हा मनात कधीही कोणतीही शंका येऊ देऊ नको. सारी जेजुरी कशी शांतपणे झोपली आहे. उद्याचा सूर्योदय ह्या जेजुरी गडावर एक नवीन अध्यायाला प्रारंभ करणार आहे. नवा दिवस, नवा अध्याय, नवी आशा आणि या आख्यानातून मला माझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल असा मला ठाम विश्वास आहे. ह्या आधीही गडावर आख्यान झालं आहे खरं, परंतु ह्या वेळची परिस्थिती निराळी आहे. होय, कारण या वेळेची आख्यानाची कथा ही देखील निराळीच आहे. हो,
नारद मुनी गंगा अवतरणाची कथा सगळ्यांना सांगणार आहेत, परंतु केवळ तेवढंच नाही, त्यावेळी काय घडलं ह्याचे आपण साक्षीदार आहोत. घडलेले अनेक प्रसंग आपल्याला चांगलेच ठाऊक आहेत. होय, त्यामुळे ते म्हाळसादेवींपासून लपवणं हे शक्य नाही हे मला स्पष्ट दिसत आहे. आणि तसं मी श्री खंडेरायांना सांगितलंही आहे. मग त्यांना देखील ते मान्य असेलच. तसं घडू शकतं हे त्यांना कळत आहे, पण असं घडणार नाही असा विश्वासही आहे. परंतु असं का वाटत असेल श्री खंडेरायांना? कारण श्री म्हाळसादेवी आणि बाणाई या दोघींना ते सत्य शोधायचे आहे. आणि अशा क्षणी आपले मूळ रूप काय आहे हे कळल्याने ते सत्य काय आहे हे आपल्याला थेट विचारणार नाहीत. तसं झालं तर उत्तमच आहे. परंतु जर म्हाळसा किंवा बानूने मला काही विचारलं तर मी मात्र असत्य बोलू शकणार नाही. असं होणार नाही अशी आपण आशा करूया. चला, राजसभेत जायला हवे. म्हाळसा, आज आख्यानाला जाण्यासाठी तुझी आतुरता मला स्पष्टपणे दिसत आहे. हो, कारण एकतर खूप दिवसांनी गडावर आख्यानाला प्रारंभ होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे कालपासून माझ्या मनात देवी गंगा यांच्याबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे. आत्ता या क्षणी जरी मला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला किती आनंद होईल हे मला शब्दात नाही सांगता येणार. आणि म्हणून माझ्यासाठी हे आख्यान श्रवण करणे जास्त महत्वाचे आहे. आणि माझ्यासाठी देखील आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे. ती परिस्थिती, त्या परिस्थितीत त्या घडणाऱ्या घटना, ते नातेसंबंध, सर्व काही एकमेकांशी जोडलं गेलं आहे. काल पार्वती देवी देखील हेच म्हणाल्या. त्याही असंच सांगत होत्या की त्यांच्यासाठी ते प्रसंग विसरणं शक्य नाही. पार्वती हे विसरणं शक्य नाही, कारण कितीही झालं तरी गंगा ही तिची बहीण आहे. आणि जिचा या शिवलीलेशी देखील संबंध आहेच, जो तुम्हा दोघींना शोधून काढायचा आहे. याचा अर्थ भविष्यात मी बानूचा स्वीकार करावा असा प्रयत्न आहे. याच्या मागचे प्रयोजन जर हे असेल तर मला आख्यानाची आवश्यकता वाटत नाही. थांब म्हाळसा. म्या एक बोलू का जी? म्या हात आहे म्हणून तुम्ही हातनं जाणार असाल तर जाऊ नका जी. पाहिजे तर म्या जाते, पर हे आख्यान सुरू राहू द्या जी.